बकरांची वाढ कशी करायची, वजन वाढ कशी करायची. तर मित्रांनो हा जो खुराकाचा फॉर्म्युला आहे हा सुद्धा आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आकाश रुपये व्लॉगमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो आज आपण आपल्या गोठ्यावरून व्हिडिओ बनवतोय, घरून जेवढा आपल्याकडे स्टॉक आहे आज सगळं तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो काय चालू आहे, धोंड्याचा महिना चालू आहे. मित्रांनो सध्या बाजार थोडासा मंद झालेला आहे आणि अशा वेळेस आपण आज सावध राहिलेलो होतो. त्यामुळे आपण काय केलं होतं, ते पूर्ण कोकरं अगोदर भरून ठेवलेले होते आणि आता आपण 2.5 ते 3 महिन्याचा लॉट सांभाळतोय. मित्रांनो आपण साधारणतः 1 महिना झाला आहे कोकरं आणून. त्याच्यामधले काही कोकरं आपण कातरलेत आणि काही कोकरं आता परत कातरायला आलेले. तर सगळे कोकरं तुम्हाला दाखवतो. त्याचबरोबर आता बोकडामध्ये किती मोठा चांगला फरक पडलेला आहे हे सुद्धा दाखवतो. कारण व्यवस्थित आता सगळ्यांकडे आपण लक्ष दिलं आहे. सगळ्या बोकडांचं औषध पाणी सगळे वेळेवर चालू आहे. त्यानंतर आपण खाद्य दिलेलं आहे. कारण काय होणार आहे, समोर आता एक आखाडाचा महिना येणार आहे मित्रांनो, आणि आखाडाच्या महिन्यामध्ये आपल्याला बोकड तयार करून लगेच सेल करून टाकायचे. तर एक मोठा असा टाऊक मिळून जाणार आहे मित्रांनो आपल्याला. त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, व्यवस्थित लक्ष देतो. तुम्हाला आता सगळे आपले बोकड दाखवतो गोठ्यावरले. त्याचबरोबर आतमध्ये आपल्याकडे 31 कोकरं आहेत आणि 11 बोकड आहेत लहान मोठे धरून मित्रांनो, आणि 3 शेळ्या आहेत. असं पूर्ण आता आपल्या गोठ्यामध्ये सगळा माल आहे. तर सगळं तुम्हाला दाखवतो आता किती छान आपण तयार केलेलं आहे. मित्रांनो सकाळच्या वेळेला चारा पाण्यासाठी आपण हे सगळे बोकड आणि शेळ्या बाहेर वाघूर केलेली आहे आपण गोठ्याच्या बाजूला. त्या वाघुरीमध्ये आपण ठेवत असतोय आणि दिवसभर कोकरं इथं राहतात. आता बोकडे सगळे आपल्या आतमध्ये टाकायचे आणि आतमध्ये आपल्याला खाद्य ठेवायचं. म्हणजे चारा पाणी झाल्याच्या नंतर आपण बोकडांना शेवट खाद्य घालायचं आणि कोकरांना आपल्याकडे सकाळी खाद्य असते. आता बघा तुमच्यासमोर दिसतो तो शिरोईचा बोकड आहे आणि बाकीचे गावराने 2 तोतापुरीमध्ये बोकड आहे. मित्रांनो बोकडांची साईज बघा. खाद्य दिल्याच्या नंतर तुम्हाला लगेच काही दिवसामध्ये रिझल्ट जाणवणार. अगदी 15 दिवसामध्ये बोकडांना कशी चमक आलेली. बोकडे बघा किती छान झालेले आहेत. तर मित्रांनो हा पूर्ण स्टॉक जो आपण आहे आता आखाडामध्ये विकण्यासाठी आपण तयार करतोय मित्रांनो, म्हणून आपण त्यांच्याकडे चांगलं लक्ष दिलेलं आहे. आता छान असे बोकड तयार झाले. ते लहान मोठे टप्प्यामध्ये सगळे बोकड आहेत मित्रांनो. 11 बोकड आहेत. घरच्या शेळीचे फक्त 4 बोकड आहेत आपल्याकडं. ही शेळी आपण विकत घेतलेली होती, तिचे दोन दिसत आहे ते बोकड आहे मित्रांनो. बघा भरपूर लोकांचं काय होतं, शेळीपालन भरपूर लोक करताय. तर शेळीपालन सुद्धा योग्य आहे. 13,500-13,500 रुपयाला आपण शेळी घेतली होती मित्रांनो. शेळी जणून आज 2-2.5 महिने झालेत. हे 2 बोकड आहेत. आता हा जर बोकडाचा आपण जोड विकला तर साधारणतः 8,000 रुपयाला माझ्या मते हा बोकड जायला पाहिजे. दोन्ही जोड 4,000 रुपयाचे बोकड तयार झालेले आहेत. आता चारा खाते बोकड आणि शेळीला जास्त दूध नाही म्हणून बकरामध्ये काही ग्रोथ दिसत नाही आपल्याला. परंतु काय होतं मित्रांनो, शेळीचे पैसे आपले थांबलेले आहेत. हे 8,000 रुपयेच आता आपल्याला मिळत आहेत. म्हणून आपण काय करणार आहे, ही शेळ्या सगळ्या लागवडी झाल्याच्या नंतर पूर्ण शेळ्या विकून टाकणार आहे आणि पूर्ण स्टॉक आपल्याला कोकरांचा भरायचा आहे. त्याचबरोबर विकत बोकडे घ्यायचे आणि तेच मोठे करून विकायचे, असं आपलं नियोजन मित्रांनो. तोतापुरी सुद्धा एकदम सेट झालेले आहेत आपल्याकडं. समोर दिसतो तो शिरोई सुद्धा चांगला झालेला आहे. आणि हे 2-3 बोकड आपण घरी ठेवून घेणार आहे मित्रांनो. आपल्याला साधारणतः 4 ते 5 बोकड आपले ईदीसाठी तयार करायचे आहेत. आपल्याकडे जो जातवान आपला शिरोई बोकड आहे तो आपण ठेवणार आहे. त्याचबरोबर 2 तोतापुरी बोकड आहे ते सुद्धा आपण ठेवणार आहे. आणि अजून यांना जोड करणारे 1-2 बोकड, असे 5 बोकड आपण साधारणतः ईदीसाठी ठेवण्याचं आपलं नियोजन आहे. कारण काय होणार आहे, वर्षामध्ये आपल्याला जे काही मर्जर होणार आहे कोकरांमध्ये बोकड्यांमध्ये, तर याचं पूर्णपणे भरणा आपल्याला ते बोकड काढून देणार आहे. वर्षामध्ये एकदाच बोकड ठेवायचं म्हटल्यानंतर काय होतं, ईदीसाठी त्यांना सेपरेट कप्पा करावा लागतो. कारण मोठे बोकड झाल्यानंतर त्रास जास्त होतोय. त्यानंतर खाद्य वाढते, सगळ्या गोष्टी मोठ्या होऊन जातात मित्रांनो. म्हणून आपण फक्त 5 बोकड ईदीसाठी ठेवणार आहे. बाकीचे सगळे आपण कोकरं करणार आहेत मित्रांनो. ह्या बाजूला आपले सगळे कोकरं आहेत. कोकरं बघा किती छान झालेले आहेत. कोकरं आता जोगलेले. शेवट आपण हिरवा चारा टाकला होता मित्रांनो. घास सध्या नाही आहे आपल्याकडे, त्याच्यामुळं काय होतंय, आपण गिरणीची कुटी करून टाकत असतो. त्याचबरोबर मूर घासावरती आता हे कोकरं पूर्ण सेट केलेले आहेत आणि खाद्यावरती, या 3 गोष्टीवरती आपण आता थोडंसं खाद्यावर जादा भर दिलेली. कारण हिरव्या चाऱ्यामध्ये आता घास नाही आहे आपल्याकडं. कोकरं दाखवतो तुम्हाला किती छान झाले. मित्रांनो आता 31 कोकरं आहेत, काही बारीक काही मोठे, असे सरासरी 31 कोकरं आहेत आपल्याकडं. कोकरं बघा किती छान झालेले. 1-1.5 महिना झाला आहे आपल्याकडं कोकरं आणून मित्रांनो. घास नाही आहे आणि घासामुळं थोडीशी तेजी बकरांमध्ये कमी दिसते, परंतु तब्येती तरी चांगल्या झाल्यात. कारण खाद्य आपल्याकडे भरपूर असते. कोकरांना 2 टाईम खाद्य देत असतो आपण. घास नाही आहे त्यामुळं. काही कोकरं आता परत कातरायला आलेले आहेत मित्रांनो. 31 कोकरांमधले आपण 12 कोकरं अगोदर कातरले होते. आता बाकीचे कोकरं तसे आहेत आणि बाकीचे आता काही कोकरं आपण एका टप्प्यामध्ये काही कातरून घेणार आहेत. 2 मोठ्या मुरघासाच्या बॅगी भरलेल्या आहेत. मुरघास आणि थोडीशी गिन्नीची कुटी आणि खाद्य, या 3च गोष्टीवरती बकरं व्यवस्थित आपण सेट केलेले आहेत.
खाद्य फार महत्त्वाचं आहे. तुम्ही खाद्य चांगलं दिलं तर 100% तुम्हाला ग्रोथ जाणवणार आहे. आणि मेंढ्यांचं कसं असतं मित्रांनो, आता नवीन जे लोक आहेत आपल्याला भरपूर कमेंट येतात, मेंढ्यांचे जे कोकर आहेत ते जास्त त्रास देत नाही आपल्याला पाळायला. म्हणजे बोकड बिकड आपण जर केले तर त्यांचा थोडासा त्रास आहे. त्यानंतर आता आपल्याकडं बघा एवढे 31 कोकरं आहेत. ही 31 कोकरं आहेत मित्रांनो बघा. आणि आपल्याकडे 3च शेळ्या आहे आणि 11 बोकड आहे. पण हे सगळे समजा एका बाजूने जर हाणले तर दुसरीकडे पळत जातात. पण त्या 3 शेळ्या आहेत, 3 शेळ्यांना आपल्याला सोडबांधी करावंच लागते वेगळी. म्हणजे त्यांना आदब आपल्याला परत करावाच लागतो. पण शेळ्या आता कमी करून टाकणार आहे आणि पूर्णपणे कोकरं ठेवणार आहे. म्हणजे काय होतं, जास्त त्रास होत नाही काय नाही आणि आजबाईचं काम होत नाही. आता बघा 3 शेळ्या या बांधून छान आपण, कारण या बोकडांना सुद्धा मारित असतात आणि कोकरांना सुद्धा मारित असतात. आता बघा या बोकडांचा टाईम झालेला आहे खाद्याचा. छान असे सकाळ अर्धा पाऊण तास आपण कोकर बाहेर सोडत असतो घरासमोर. म्हणजे आतमधली झाड लोट होती. त्याचबरोबर बोकडांना आपण खाद्य टाकतो. आणि हे जे सगळे आपले इथं हा जो स्टॉक आहे हा सगळा आपण आतमध्ये घेतो आणि आतमध्ये पाणी बिणी सगळं ठेवल्याच्या नंतर खाद्य टाकल्याच्या नंतर हे आतमध्ये सोडतो आणि मग यांना आपण परत इथं घालतो. तर मित्रांनो काय होतं, यांना आता सवय लागून गेली ॲटोमॅटिक आहे. इथून उघडं ठेवलं की यांची हिंडत आहे फिरत्या, थोडंसं ऊन पाळ्या घेता, उन्हामध्ये बसत्या आणि आराम झाल्याच्या नंतर बरोबर त्यांच्या पद्धतीने ते आतमध्ये जाऊन आराम करत असतात दिवसभर. तर मित्रांनो नियोजन कसं वाटतंय काय कमेंट करून सांगा. आपण सुद्धा लोकांचे व्हिडिओ बघून, लोकांच्या गोठ्यावरती जाऊन, लोकांच्या अनुभवातून हा व्यवसाय चालू केला होता आज आणि यशस्वीरित्या व्यवसाय करतोय. गेली 7-8 महिन्यापासून आपला व्यवसाय चालू आहे. याच्या अगोदर आपण एक साधारणतः 15-16 कोकरांचा लॉट काढला होता. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला साधारणतः 30 ते 36 हजार रुपये नफा राहिला होता. आणि आपण थोडीशी यावेळेस क्वांटिटी वाढवलेली आहे, म्हणजे जास्त कोकरं घेतलेले आहेत. 40 कोकरांची खरेदी केली होती मित्रांनो. आपण खरेदी कुठून करतो हा भरपूर लोकांना प्रश्न पडतोय. खरेदी मित्रांनो आपण नेहमी जिथं मिळेल तिथे करतो. म्हणजे आता आपल्याकडे एवढे जरी स्टॉक आहे 40, तरीसुद्धा आपल्याला जर आता कोकर कुठं मिळाले 10-5-100% घेत असतो. कारण आपल्याकडं आपणही चांगले व्हिडिओ बनवतो. इंस्टावरती सुद्धा आकाशरूपी व्लॉग बकरावाला या ID वरती आपण आपले रील टाकत असतो बकरांच्या व्यवसायाच्या याच्या. म्हणजे काय होतं, नवीन जे उद्योजक आहेत ते सुद्धा आपण घडवण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यापासून नवीन 2-2, 4-4 कोकर घेऊन जातात. त्यांना आपण व्यवस्थित मार्गदर्शन करतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि ते सुद्धा उत्पन्न आपलं चालू करतात. शेतीसोबत जोडधंदा, अजिबात त्रास नाही काही नाही. 1-2 बकरं तुम्ही अगदी सहज सांभाळू शकता. म्हणून आपण काय करत असतो मित्रांनो, खरेदी करून नेहमी आपल्या गोठ्यावरती ठेवत असतो. त्याचबरोबर 8-15 दिवस किंवा नाही लगेच विकलं तर 2 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी, पण त्याच्यामध्ये 100% आपला महिन्याच्या मागे आपण 1000 रुपये नफा त्याला निश्चितपणे मिळतोच मित्रांनो. बघा आता छान असे जोगलेले आहेत कोकरं. आता मस्ती चालू आहे सगळ्यांची. पपी चल. हे बघा 2 कुत्री आहेत मित्रांनो आपल्याकडे. ही छोटी कुत्री आहे आणि एक माद आहे तिकडे बाजूला बांधलेला आहे. हे लय राखणदार, रात्रीची चांगलं राखण करते. तर मित्रांनो कोकरांची आपण खरेदी केल्यानंतर पहिले 8 ते 10 दिवस फक्त कोकरांना आपण चारा पाणी केलं आणि व्यवस्थित त्यांचं म्हणजे चारा पाण्याचं अगदी त्यांचं मेंटेन करून त्यांना व्यवस्थित आपण सेट केलं. त्याच्यानंतर आपण त्यांना औषध पाणी चालू केलं होतं. तर मंगळवार, बुधवार, गुरुवार अशा आठवड्यातले आपण 3 दिवस कोकरांना कंटिन्यू औषध देत असतो, ब्रोटॉन देत असतो. त्याचबरोबर 20-21 दिवसानंतर जनताचा डोस 100% देत असतो. बाकी कोणतंही औषध आपण बकरांना वापरत नाही मित्रांनो. आणि खाद्य व्यवस्थित देत असतो. खाद्याकडे खास लक्ष असतं. आपण खाद्यामध्ये आपण काय वापरतोय, त्याचबरोबर बकरांची वाढ कशी करायची, वजन वाढ कशी करायची, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल मला सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहे आपल्या कोकरांचे वजन किती भरतं आहे, त्याचबरोबर आपण खुराक काय करतो. एक पहिला जोपर्यंत बकरं सेट झालेले असतात तोपर्यंत खुराक काय दिला पाहिजे आणि एकदा मोठे झाल्याच्या नंतर खुराक काय दिला पाहिजे, त्यांच्यामध्ये अजून झपाट्याने वाढ कशी होणार आहे. तर मित्रांनो हा जो खुराकाचा फॉर्म्युला आहे हा सुद्धा आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर आपण बकरांचं वजनसुद्धा करून बघणार आहे. तर व्हिडिओ बघायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन असाल तर, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला काय वाटतं आपला व्यवसाय कसा चालू आहे, काय आपल्या व्यवसायामध्ये काय बदल करायला पाहिजे, काय आपण अजून काम केलं ते आपला निश्चित फायदा होऊ शकतो, हे सगळं मला कमेंट करून सांगा. मित्रांनो जर नवीन तुम्हाला या व्यवसायामध्ये उतरायचं असेल तर 100% तुम्ही उतरू शकता. चांगला व्यवसाय, पैसे जमवणारा व्यवसाय. फक्त करीन त्याला आहे. तुम्ही माझी इंस्टावरती रील बघत असाल, आपले व्हिडिओ बघत असाल तर मी नेहमी सांगत असतो रात्रंदिवस तुम्हाला सतर्क करावं लागेल या व्यवसायामध्ये. आपले आपण पैशाची गुंतवणूक करतोय तर त्याला वाढ मिळाली पाहिजे आणि वाढ मिळवण्यासाठी आपल्याला अहोरात्र कष्टच करावं लागतात. कुठे आपण कामाला गेलो तर रोजंदारीमध्ये तर तिथंसुद्धा आपल्याला 9-10 तास कामच करावं लागतं आहे.
आपला व्यवसाय उभा केल्याच्या नंतर आपण अगदी 2 ते सकाळी 2 तास 2.5 तास आणि संध्याकाळी 2-2.5 तास असं जरी काम केलं तर निश्चितपणे फायदा होतो. मी करतोय, तुम्ही सुद्धा करू शकता. मित्रांनो, माझं म्हणणं आहे की तुम्हाला जर अनुभव नसेल तर अनुभवी व्यक्तीकडून मी शिका. तुम्ही व्यवसाय चालू करायच्या अगोदर 10 कोकरं वन टाईम कधी घेऊ नका. 1-2 कोकरं घ्या, 2 बोकडे घ्या, त्याच्यामधून शिका तुम्ही काय प्रॉब्लेम येतो, काय होतं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या तुमची. रामकृष्ण हरी.